श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग 15। अध्याय 50। कुरुगड्डीत वासंबिकेचे दर्शन। पळणीस्वामी ध्यानस्थ बसण्यापूर्वी म्हणाले, शंकरभट्टा, आज होऊन शकानुसार तारीख 25/5/1336 आहे। आजचा दिवस आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मी माझ्या स्थूल शरीरास इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीत जाईन। एकाच वेळी 4-5 ठिकाणी सूक्ष्म शरीराने विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते। आपण सगळे ध्यानात बसल्यानंतर श्रीपाद प्रभूंची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरुगड्डीत त्यांच्या सान्निध्यात जाईन। तेथे एखादी महत्त्वाची घटना डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळेल। थोड्याच वेळात सर्वजण ध्यानस्थ झाले। 10 तासांचा वेळ ध्यानावस्थेत कसा गेला ते कळालेच नाही। ध्यानातून बाहेर आल्यानंतर पळणीस्वामींनी शिवशर्मा नावाच्या एका विद्वान सच्छील ब्राह्मणाची गाथा सांगितली। शिवशर्मा आपल्या पत्नीसह अंबिकेसह कुरुगड्डीत राहत होते। दैवगती अशी की त्यांना संतान होत नसे, परंतु एकदा संतान झाली, परंतु यातील एक मुलगा वाचला, परंतु तो मंदबुद्धी निघाला। त्यामुळे शिवशर्मा अत्यंत दुःखी होते। ते एकदा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनात गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आर्तस्वरात त्यांनी प्रार्थना केली की त्यांचा पुत्र बुद्धिवान विद्वान व्हावा। श्रीपाद प्रभू म्हणाले, शिवशर्मा, तुझ्या पुत्राचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य पंडित करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करावयास हवा। त्यासाठी तू सिद्ध असल्यास मी त्याला योग्य पंडित करीन। शिवशर्मा देहत्यागासाठी तयार झाले। आपला पुत्र बृहस्पती सारखा विद्वान व्हावा हीच त्यांची इच्छा होती। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, लवकरच तुझा मृत्यू होईल। मरणानंतर तू सूक्ष्म देहाने धिशला म्हणजे सध्याचे शिर्डी गाव या नगरात निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्या करशील। त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील। थोड्याच अवधीत शिवशर्मा यांचे निधन झाले। अंबिका तिच्या मुलासह भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली। एवढ्या विद्वानाचा पुत्र मंद निघाल्याने गावातील लोकांनी त्यांना नावे ठेवून त्यांचे जीवन अगदी असह्य करून टाकले होते। एके दिवशी अपमानजनक जीवनास कंटाळून त्या मातापुत्रांनी कृष्णा नदीत प्राण समर्पण करण्याचे ठरवून ते खोल पाणी असलेल्या ठिकाणी नदीत उतरले। परंतु त्यात त्यांच्या पूर्व पुण्याईने त्यांना तेथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले। त्यांनी त्या मातापुत्रास समजावून सांगून आत्महत्येपासून परावृत्त केले आणि आपल्या करुणाकटाक्षाने त्या मतिमंद पुत्रास महान पंडित केले। अंबिकेचे पुढील जन्मी श्रीपाद प्रभू समान अंबिकेने पुढील जन्मी श्रीपाद प्रभू समान तेजस्वी पुत्र व्हावा असा वर मागितला। श्रीपाद प्रभूंनी तथास्तु असे म्हटले आणि त्या सच्छील मातेस शनिप्रदोष व्रत करण्यास सांगितले। त्यांच्या समान असा अन्य कोणीही पुरुष नसल्याने श्रीपाद प्रभूंनी पुढील जन्मात अंबिकेच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला। समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल। मी अजून 14 वर्षे म्हणजे या देहाला 30 वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात राहून नंतर गुप्त होईन। त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नरसिंह सरस्वती या रूपाने अवतार घेईन। या अवतारात 80 वर्षे राहीन। या अवताराच्या समाप्तीनंतर कदलीवनात 300 वर्षे तपोनिष्ठ राहून नंतर प्रज्ञापुरी सध्याचे अक्कलकोट शहरी स्वामी समर्थ या नामरूपाने अवतार धारण करीन आणि अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन। एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले। पळणीस्वामी शंकर भट्टास पुढे सांगू लागले, अरे शंकर भट्टा, पिठिकापुरम हे श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान आहे। तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तप करीत बसलेले ऋषी आहेत। या जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती आणि श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातील। या वक्तव्यानंतर
पळणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले. त्यांनी गुहेजवळ पुरून ठेवलेला नवयुवकाचा देह बाहेर काढून आणण्यास सांगितला. तो आणल्यानंतर प्रणवाचा उच्चार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. सर्वजण श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत असतानाच पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या देहात प्रवेश केला. वयोमानाने शिथिल झालेला त्यांचा वृद्ध देह जवळच असलेल्या नदीस समर्पण करण्यात आला. नवीन देहात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी माधवास, विचित्रपुरीस आणि शंकर भट्टास तिरुपती महाक्षेत्री जाण्याची आज्ञा केली. या आदेशानुसार शंकर भट्ट तिरुपती जाण्यास निघाले. येथे अध्याय 50वा संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 51वा. शंकर भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन. यथासमयी शंकर भट्ट परम पावन अशा तिरुपती क्षेत्री येऊन पोचले. येथे त्यांना कधीही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुमला क्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले. मंदिराच्या प्रांगणात ते ध्यानस्थ बसले असताना श्री व्यंकटेश्वरांना त्यांनी स्त्री रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरीच्या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वराच्या रूपात बदलली. नंतर काही क्षणातच महाविष्णूंच्या रूपात दिसू लागली. ध्यानात असताना काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षे वय असलेल्या अतिसुंदर काया असलेल्या बाल यतीच्या रूपात प्रकट झाली. त्या यतीची दृष्टी अमृतमय असून त्याच्या नेत्रातून हजारो मातेंच्या वात्सल्य अनुरागाची जणू वर्षाच होत होती. त्याचवेळी त्या यतीजवळ एक काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला. तो त्या यतीस म्हणाला, प्रभू, आजपासून आपला भक्त शंकर भट्ट या 7:30 आरंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारची दुःखे, कष्ट आहेत. ते मी त्याच्या अनुभवास आणून देईन. मी आपल्या आज्ञेसाठी उभा आहे. यती रूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, अरे शनेश्वरा, तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्म कर. आश्रित जनांचा सहाय्य करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टास त्याच्या संकटकाली कशी मदत करतो ते बघ. हे संभाषण ऐकल्यावर शंकर भट्टाच्या ध्यान अवस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनेश्वर निघून गेले. परंतु कष्टकाळाची सुरुवात होणार याची त्यांना कल्पना आली. श्रीपाद प्रभू आपली या कष्टातून सुटका करतील असा दृढ विश्वास शंकर भट्टास होता. ते तिरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले. येथील एका रस्त्यावरून जात असताना एक नावी त्यांना बळजबरीने थांबून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला सुब्बय्या आहेस ना? तुझे आई वडील काळजी करीत आहेत. तुझी भार्या आता मोठी झाली आहे. तू तिच्या बरोबर संसार करून सुखी हो. तेव्हा शंकर भट्ट म्हणाले, मी शंकर भट्ट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे. मी श्रीदत्त भक्त असून कुरुगड्डीस दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दर्शनासाठी जात आहे. मी माझ्या परमपावन गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे. तुम्ही म्हणता तो सुब्बय्या नावी नाही. परंतु शंकर भट्टाचे ते म्हणणे ऐकणारे तिथे कोणीच नव्हते. तेथे जमलेल्या सर्व लोकांनी बळजबरीने शंकर भट्टास सुब्बय्या नावाच्या ग्रस्थाच्या घरी नेले. तेथे शंकर भट्टाने अनेक वेळा सांगितले की तो सुब्बय्या नाही, तो एक कन्नड देशातील ब्राह्मण आहे. परंतु ते मानण्यास कोणीच तयार नव्हते. बळजबरीने त्यांचे क्षौर करण्यात आले. दाढी मिशा काढून टाकून जानवे सुद्धा त्या लोकांनी तोडून फेकून दिले. त्या लोकांनी त्यांच्या परिचयाच्या एका भूतवैद्यास बोलावले. त्या वैद्याने शंकर भट्टास बांधून त्यांच्या मस्तकावर चाकूने वार करून त्यावर लिंबाचा रस लावला. असह्य वेदना होत असताना सुद्धा शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीतच होते. तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सुद्धा शंकर भट्टाच्या सांगण्याकडे लक्ष न देता तो सुब्बय्याच असून त्यांना एक ब्राह्मण भूताने पछाडले आहे आणि त्याच्यावर योग्य उपचार करून त्यांना पूर्वी सारखे करावे असे मत व्यक्त केले. शंकर भट्टावर इलाज करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारित होता. परंतु आश्चर्य असे की चाबुकाचा मार त्याला स्वतःलाच लागू लागला. त्यावेळी त्याने मारणे बंद केले. अशा प्रकारे 6 दिवस गेले. एके दिवशी त्यांच्या घरी भविष्य सांगणारा माला जंगम आला. त्याच्याकडे ताडपत्री ग्रंथ होते.
त्याने शंकर भट्टास कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्याने काही हिशेब करून आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास प्रारंभ केला. प्रश्न केलेली व्यक्ती शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. श्री दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करील. हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या घरी येईल. त्या भविष्यकथनाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी खरा सुब्बय्या आपल्या घरी आला. त्याच्या मातापित्यास आणि पत्नीस खूप आनंद झाला. श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने शंकर भट्टाची 7.5 दिवसातच संपली. त्यांनी सुब्बय्याच्या वृद्ध मातापित्याचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास आरंभ केला. येथे अध्याय 51 संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 52. कणिपाकात तिरुमलदासांची भेट. शंकर भट्ट तिरुपतीहून निघून थोड्या दिवसांच्या प्रवासानंतर चित्तूर जवळील कणिपाक या गावी येऊन पोचले. या ग्रामात वरदराज स्वामींचे मंदिर, मणिकंठेश्वर स्वामींचे मंदिर तसेच वरसिद्धी विनायकाचे मंदिर आहे. या तिन्ही देवालयांचे दर्शन करून शंकर भट्ट तिरुमलदास नावाच्या एका 70 वर्षीय वयाच्या रजग्रहस्थास भेटले. त्यांनी शंकर भट्टाचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत करून आपल्या घरातील पलंगावर बसविले. शंकर भट्टास त्यांनी सिद्धी विनायकाचा प्रसाद दिला आणि म्हणाले, शंकर भट्टा, तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद कुरगड्डीस लाभेल. तिरुमलदासांनी स्वतःच्या जीवनाबद्दल सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, माझा जन्म पल्लेनाडू प्रांतातील मल्लादीपूर गावात झाला. याच गावात श्रीपाद प्रभूंचे आजोबा बापनाचार्युलू हरिदास गोत्राचे एक महान पंडित होते. तसेच श्रीधरावधानी या नावाने अजून एक महापंडित कौशिक गोत्राचे होते. श्रीधरावधानी यांची भगिनी राजमंबा हिचा विवाह बापनाचार्युलू बरोबर झाला होता. गोदावरी मंडलातील आईनबिल्ली या गावी एकदा गणपती महायज्ञ झाला. त्या महायागास हे दोघे महापंडित गेले होते. शास्त्राप्रमाणे यज्ञातील शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंड्याने स्वीकार करतो आणि आपली स्वर्णकांती युक्त स्वरूपाचे दर्शन सर्व भाविकांना देतो, असे पंडितांचे मत होते. त्या दिवशी घडलेही तसेच. यज्ञाची शेवटची आहुती आपल्या स्वर्णकांतीने संपन्न अशा गणपतीने प्रकट होऊन आपल्या सोंडेत स्वीकारली आणि सर्व भाविकांना दर्शन दिले. भगवान गणपती म्हणाले, मी गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन. यज्ञास आलेले सर्वच लोक आश्चर्यचकित झाले, परंतु त्या लोकांमध्ये 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजालच आहे का महेंद्रजाल आहे, परंतु गणपती मात्र नाही. तसे असेल तर पुन्हा एकदा त्याने आपले दर्शन घडवून आणावे. त्या नास्तिक व्यक्तींचे हे वक्तव्य ऐकल्यावर होमकुंडातील विभूतीने मानवाचा अवतार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते दिव्य स्वरूप बोलू लागले. ते म्हणाले, अरे मूर्खांनो, मी तुम्हाला शाप देत आहे. माझे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे एक मुका आणि एक बहिरा जन्मेल. तुम्ही 3 बंधुरूपाने जन्म घ्याल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच दोषरहित व्हाल. एवढे बोलून ती दिव्य मूर्ती अंतर्धान पावली. कालांतराने ते 3 नास्तिक पुरुष मृत्यूनंतर कणिपूर ग्रामात 3 बंधूंच्या रूपात जन्मले. त्यांच्यापैकी मोठा आंधळा, दुसरा बहिरा आणि तिसरा धाकटा मुका होता. ते 1 एकर जमिनीत शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. एके वर्षी त्या गावात दुष्काळ पडला. सर्व विहिरी आटून गेल्या. त्यांच्या विहिरीतील पाणी संपल्यामुळे त्या 3 भावांनी विहिरीत उतरून जमीन उकरण्यास प्रारंभ केला. त्यावेळी त्यांची कुदळ एका दगडावर लागली आणि काय आश्चर्य, त्यातून रक्ताची धार वर उडाली. ते रक्त मुक्याच्या हातास लागताच त्याला वाचा प्राप्त झाली आणि पाणी सुद्धा विहिरीत भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्या भावास उत्तम ऐकू येऊ लागले. आंधळ्याने त्या दगडास स्पर्श करताच त्याला दृष्टी प्राप्त झाली. ज्या स्वयंभू विनायकाच्या मूर्तीला कुदळ लागून रक्त आले होते
ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाच्या प्रतिष्ठापनेसाठी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापनाचार्युलू आणि त्यांचे मेहुणे श्रीधरावधानी त्या ग्रामी आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले होते, आईनविल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचेच हे रूप आहे. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. श्री सूर्यमंडलातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यास शक्तिपात कराल त्या दिवशी गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये बद्री आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. ते पुढे म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. एवढे बोलून वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले. हा वृत्तांत सांगून तिरुमलदास यांनी आपल्या वाणीस विराम दिला. येथे अध्याय 52 संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 53. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यानंतर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोगद्वारा पठण होत असते. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखविला. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. श्री बापनाचार्युलू यांच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तीने हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. येथे श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत या ग्रंथाचे ध्वनिमुद्रण संपन्न झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.